नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओ सगळ्यांचा स्वागत असा. आणि मी आता असं आहे निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात सासरवाडा असा माझी. रात्री नदीतून मस्त की आणलं कुर्ले आणि मासे. आणि नदी असा खारी नदी असा, आणि त्या खाऱ्या नदीतून आम्ही आणलो मस्त की कुर्ले आणि मासे. मस्त की रात्री शिजवलो आणि खाल्लो. थोडेसे आता खावचे असत दुपारी. आणि आता आमका करूते असत ह्या कुर्ल्यांचो रसो. आणि ह्याच्यापेक्षा मोठी साईज असता, ही कायच नाही, ह्याच्यापेक्षा मोठी साईज असता. तर ह्या कुर्ल्यांचो आमका करूसो असा मस्त की रस्सो झणझणीत असो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद. आणि हयसर आता हे सगळे कुर्ले आम्ही नीट करतो असो. डेंगे ह्याच्यापेक्षा मोठे असतात डेंगे. हे कायच नाही, ह्याच्यापेक्षा डेंगे फारच मोठे असतात. एकाच देऊ काही 500 रुपये. मग एका 500 रुपये अधिक देऊ काही. होय एका आता का ह्या आपल्या टरपाल काढूचा असा काटे असत एका. एक काटे असत एका. हे आता पिसूचे असतात. आणि ह्या आपल्या फक्त घ्यायचा असा. ह्या आपली जी वाळातली कुर्ली असतात तसंच साफ करूचा असा. साफ करून घेतो. सकाळची न्यारी चालू असा म्हणजे नाश्तो. आणि नाश्त्यात असा मस्त घ्या बघा माशाचा तुकाड टाकून भाजलेला. सकाळीच कधी भाजल्यान उठान फटपटी उठान मस्त की माशाची तुकडा भाजलेली असत, ते पण मस्त की रव्यात. आकडे बघ पाठी बघ माझ्या गेली पळाली. तांबवशी सगळे कुर्ले साफ करतो असं मस्त वेगळी. आपण भाकरी आणि माशाची कुटा खाऊया. एकच नंबर हा. मासे खाऊया गो. तुमका मासे खाऊ लागतो. जेवण बिवण काय नाही आमचं. एरेस आणि भरले पोटा. आम्ही फक्त सोमवारचं खायच नाही काय करायचं नाही. एरेस आणि भरले पोटा अशी आमची परिस्थिती असा. काय गावातला कायच राहायचा. पंचारचा अळू पण देत ना. वाचता घालतोय तुका. फसवी तुमका काम घालतोय. आता मी भाकरी खाऊन घेतोय. आणि आपल्या कुर्ले फोडणे घालूनचे असत. कुर्ले फोडणे घालून मस्त एक रसो करूया. असे पाट्यावर झेदरून घ्यायचे. मिक्सराक लावले तर काय होता नाही कच होता सगळी तू बारीक होता. त्याचा बरा गावता सगळा बरा गावता. हे परत गाळू खाय ना. हो हे कपचे भाचे काढून कपचे घ्यायचे नाहीत आपल्या हातमध्ये. जाऊन माहिती पांढरा घ्यायचा तास घ्यायचा. मस्त गाळून घ्यायचा असा. चांगले झेजरून झालेले असत. डेंगे सगळे बारके. आणि हे असत मोठे डेंगे आणि पेंदे. हे आपल्या काढूचे असत. वरची कपसा काढूची असत. एकाचे दोन 3 करू काय मोठे असत. पेंदे अख्खे ठेवते. 2-3 करू काय. अरे वा केवढा मासा बघायचा. 4-5 गावले माप झाले. माराय काटे आहेत पण ते त्या काय कोणा ते का काटे असत. आता होय देवकडे घालायची ग. सुरी घालायची. इला ह्या आपल्याला टाकून द्यायचा. ह्या आतमधला घ्यायचा. काढून घेऊ ह्या आपल्याला घ्यायचा सगळा. ह्या सगळा घ्यायचा ना. सगळा घ्यायचा असा आतमधला. तसे 2-3 हप्ते सगळे पेचून घेतो. आणि हे सगळा छेदरून झालेला असा. पाट्यावर वाटावलेला असा. त्याला सगळा गाळू घ्या फडक्यांना. असा गाळून काढायचा म्हणजे कच रावता नाही आतमध्ये.
मोठे पेंडे असत आणि मोठ्या पेंड्यांचे आम्ही 2-2 असे भाग करतो असं. पुरी नाही रो. फोडणी तडतडली अशी तडतडा पाहिजे फोडणी. आपलं बडलो मालवणी मसालो तिखट झणझणीत असा हो काय. पडलो गरम मसालो आणि काय आणि इथलं काय नाही घालूचा आणि काय नाही घालता. चांगलं घालूया परतून. तेलात कांदो कढीपत्तो तिखट मसालो आणि गरम मसालो अशी फोडणी मस्त की पडलेली असा. मस्त की कलर तयार झालेलो असा. आणि हे पडले आपले नदीतले कुर्ले, खाऱ्या नदीतले कुर्ले मस्त की नीट केलेले असत. चांगले गावया परतून. वास भारी गेलो, वास भारी गेलो. आणि ह्या सगळा डेंग्यांचा पाणी आपल्या पाणी घालूचा नाही आतमध्ये ना. शाबास. ह्या सगळा असा परतून घेऊया आणि एक उकाळी जाऊया मस्त की काय आपला कुर्ल्यांचा रस्सो मस्त की तयार होतलो. थोडा वेळ शिजाक द्यावया ह्या काय. आणि ह्या पडला होतो कांद्या खोबऱ्याचा वाटाप. ह्या भाजलेला ना. माशांका भाजीत नाही कुर्ल्यांका भाजूचा लागता. भाजक्या वाटाप. चांगला मस्त की घेऊया परतून आणि एक उकाळी घेऊया. एक उकाळी देऊया आणि मग मीठ टाकूया ना. मग मीठ टाकूया. मस्त झाला कलर भारी गेला. मस्त आहे की कुर्ल्याचा रस्सा आपलं शिजता असा. पाऊस थोडस कमी असा आणि मस्त आहे की सूर्यदेवान दर्शन दिलेला असा. दिवसासून एक दोन सरी पडतं असत. अजून बादशेची पाऊस अजून होयो असा. अजून भाता पोसावाची आमची पाऊस होयो अजून. तर मस्त आहे की कुर्ल्यांचा झणझणीत असो रसो खाऊया आणि मग जाऊया आपले मार्गस्थ होऊया. पुरे मस्त आहे की पुरे. मग कमी झाला तर घेऊ गावात. खाऱ्या नदीतले कुर्ले होते ते त्याच्यामुळे मीठ कमी घातलं. तर एक उकाळो इलो का आपण मस्त आहे की जोग बसाया. तर हय मस्त आहे की असा कुर्ल्यांचा रस्सो. हय भाजलेले मासे काय होत. हे चटणी आहे माशांचीच. मासो भाजलेलो नाही. ह्या सार असा माशांचा. भाकरी असा आणि हय भात असा आणि एक भाजलेलो तुकडो घेऊया. मासे काय रात्री मी खाल्लोय. बघा कुर्ल्याचा रस्सो खात आहे. एक नंबर झाला. विकत गावतो ते बाजारात ना. 100 रुपयाने 2-3 करून 2 नाही गावायचे. किती गावतं 100 रुपयाचे 1-2 असे बारीक बारीक गावतले. जवळजवळ 1000 रुपयाचे कुर्ले आमका गावलेले. आणि आता आम्ही केलो मस्त की कुर्ल्याचो झणझणीचो रस्सो. झालो आहे एकच नंबर. नमुन्यातो मेवण्यानी मासे धरून दिल्यानी साशियन रांधल्यान आणि जाऊयान खाल्यान. असं विषय असा. आणि बसलोय काय माहिती आहे तुली जवळ बसलेलो असं मी तुला हा तुली जवळ मस्त की जेव बसलोय आणि मी तुली जवळ जेव बसतोय. तुमका काय म्हणा जाता म्हणा. हा तू कोंबडो तुमका काय म्हणा जाता म्हणा. मी तुझीकडे जग बसतोय घराकडे पण त्यामुळे तुझीकडे जग बसायची सवय असा. आपण गरमागरम खाऊची सवय असा. आणि मासे आणि कुर्ले म्हटल्या काय बघू पण नको. नाही माका चिकन आवडत नाही. चिकन मी जास्त खात नाही. माझ्या काहीतरी 1-2दा खाल्लं होतं नाही तर नाही. मस्तच झाला जेवण. आपण कसं माहिती आहे आमच्या बांधकेतल्या काकाच्या भाषेत नमुन्याचा. आणि रात्री
मस्त की आमच्या मोहिनीन ते रांधल्यान मासे आणि मी खाल्ले म्हणजे भावाजीन खाल्यान. आणि सकाळी आता आशियन कुर्ले शिजवल्यान आणि जावयान खाल्यान. असं काही तो कार्यक्रम काहीतरी असतो असा. डेंगो खाते डेंगो. याचा कलर कसो काय बदलता? लाल होते लाल बनवते काळे होत ना ते म्हणून आपल्या याचे नाही ते गावठी भात कलर बघ कसो आलो आपलं तो. तरी तसंच ते बनवते. सुचवलं. म्हणजे काटे होते का? आयला काटे बघ कसली होते. गावा मोठू. हा वा कुणी जेवण आहे तो हा 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 तो पण फक्त मस्त वाटतं एकच नंबर माझा का. हा नमुनेदार. नाही तुका पाणी आणि भाकरी घेऊन कुर्ड्यांचे डेंगे पेंदे नावाचे हाताने मोडून खायचे. लाजायचा नाही. जाताना चालत हम्म. दोन आता नको कुळायचे काय कडकडान आवाज येऊ गयो. हा लाजायचा नाही अजिबात. हा लाजा नको मागा नको. नाकातून सगळा पाणी गेला झणझणीत झाला. आता वाईट भात खातोय आणि अंदाव्या घरा. हा आता आम्ही गणपत घेत आलो. हा आता आम्ही निघतो आणि मग गणपती येईल काय येतलो. डवळ्या गावातलो आजचो 2-3 दिवसाचो आमचो मुक्काम संपलेलो असा. आता चला आमच्या घरात भेटायला लवकरच काहीतरी नवीन घेऊन. धन्यवाद.